आपण दृश्य सध्याही बघू शकतोय। नागपूरमधली ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलेलं होतं या ठिकाणी जे हिंदू मुस्लिम आंदोलक होते ते एकमेकांना भिडलेले होते। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा केलेला होता। त्यांना पांगवण्यासाठी खरं तर पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत। मात्र या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा सध्या घेतलेला आहे। काही ठिकाणी जाळपोळ त्यांच्याकडून करण्यात आली आहे। सोबतच गाड्यांची सुद्धा तोडफोड या आंदोलनकर्त्यांनी सध्या केलेली आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून खरं तर हा वाद सुरू झाला तो आता विकोपाला पोहोचल्याचं बघायला मिळत आहे। आंदोलन आता ठिकठिकाणी भडकलेली आहेत। नागपूरमधली ही दृश्य, नागपूरमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्यांनी आता त्याची दृश्य आपण बघू शकतोय। दोनही साइडचे जे आंदोलक आहेत ते एकमेकांना भिडलेले आहेत। सध्या पोलिसांकडून हा जो पूर्ण प्रकार आहे तो शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तरी सुद्धा हे या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आणि याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। अतुलजी, आपण बघू शकतोय खरं तर औरंगजेबाच्या कबरीवरून हा वाद सुरू झालेला होता। नागपूरमधली आपण ही दृश्य बघतोय। दोनही साइडचे आंदोलक जे हिंदू आणि मुस्लिम आंदोलक आहेत एकमेकांना भिडलेले आहेत। जाळपोळ तोडफोड गाड्यांची त्यांच्याकडून केली जाते। आमचं स्पष्ट असं मत आहे की अशा पद्धतीनं हिंसा करणे कोणालाही योग्य नाही आहे। शेवटी नुकसान आपलंच होणार आहे। हे जे मुद्दे आहे, मूळ मुद्दे, कैलाश नागरेला आत्महत्या करावं लागते, तुम्ही एका पुरस्कृत शेतकरी खरी परिस्थिती या सरकारची समोर आणतो। 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ मराठवाड्यात झाल्या। शेतकऱ्यांना भाव नाही आहे, तरुण युवकांना रोजगार नाही आहे, अशा अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहे। रस्त्यावर गोळ्या चालवत आहेत लोक, पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या चालवत आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मुद्दा दुसरीकडे घेऊन जायचा हा जो सरकारचा प्रयत्न आहे, याच्यातून अशी हिंसा निर्माण करणं गरजेचं नाही। हा डाव आपण ओळखला पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने जे आहे ते कुठल्याही गोष्टी आपण मांडल्या पाहिजे। हो अतुलजी, मात्र आपण बघू शकतो गाड्यांची तोडफोड केली जाते, जाळपोळ केली जाते, त्यामुळे एकंदरीत सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा दहशतीचं किंवा भीतीचं वातावरण आपण सध्या पसरल्याचं बघायला मिळत आहे। अजिबात काँग्रेसला अशा पद्धतीची हिंसा, अशा पद्धतीची जाळपोळ अजिबात मान्य नाही आहे। उलट ज्या लोकांना या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पेटला पाहिजे असं वाटतं त्यांचं याच्यामध्ये उफळ पांढर होईल। त्यामुळे जितकं हिंसेच्या मार्गाने, जितकं सत्याच्या मार्गाने जे मुद्दे लोकांचे आहे, सामान्य माणसाचे, सामान्य लोकांचे मुद्दे आहेत, तरुणांचे मुद्दे आहे, महिला सुरक्षेचे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न जे आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून की कोणीही हिंसा करू नये, शांततेच्या मार्गाने चर्चा करावी। नागपूर हे शांत शहर आहे, संत ताजुद्दीन बाबांचं शहर आहे। तिथे हिंदू मुस्लिम दोघेही जाऊन पूजा अर्चा करतात, प्रार्थना करतात। त्या शहराला अशा पद्धतीनं गालबोट लागणं योग्य नाही। यापूर्वी असं कधी झालेलं नाही। आम्ही तिथे लहानाचे मोठे झालेलो आहोत आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजाजवळ असं होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही याचं समर्थन करत नाही। दोन्ही गटाच्या बाजूला आमची विनंती आहे की शांततेने आपले मुद्दे मांडावे। अशांततापासून कोणाचे भलं होणार नाही, त्याच्यातनं कुठलाही मुद्दा सुटणार नाही। बरोबर अतुलजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण सध्याची ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य बघतोय। नागपूरमधली ही दृश्य आहेत। जाळपोळ एका ठिकाणी केली जाते, दुसऱ्या ठिकाणी तोडफोड सुद्धा गाड्यांची आपण बघू शकतोय। जे हिंदू मुस्लिम आंदोलनकर्ते आहेत ते एकमेकांना भिडलेले आहेत अशी माहिती सध्या मिळते की काही पोलिसांवर सुद्धा हल्ला झालाय, पोलीसही सुद्धा जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहेत। औरंगजेबाच्या कबरीवरून खरं तर हा वाद सुरू झाला आणि तो वाद सध्या विकोपाला गेल्याचं बघायला मिळत आहे। या आंदोलनाचे पडसाद खरं तर आपण हे बघू शकतो, दृश्य आपण सध्या बघू शकतोय। तर हे दोन गट आहेत जे आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक पवित्रा त्याची दृश्य आपण बघतोय। या आंदोलनकर्त्यांनी ही जाळपोळ केली त्याविषयी ही दृश्य बघतोय। पोलीस सुद्धा खरं तर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत, जी संपूर्ण परिस्थिती आहे ती पुन्हा एकदा नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत। मात्र तरी सुद्धा ही जी परिस्थिती आहे ती नियंत्रणामध्ये येत नाहीये। काही पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याची माहिती सध्या समोर येते।